इथे काय झालं बघ, किती दूर आहे बघ, किती दूर आहे तिथं. बापरे, अरे बापरे. हाय हॅलो नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? मजेतच असायला हवेत. आणि आज ना सकाळीच आपल्या छोट्या मॅडमनी हातात मोबाईल घेतला आहे, व्हिडिओ शूट करते. मला माहितीही नाही, मी माझ्या कामामध्ये व्यस्त होते आणि इकडे तिचं शूटिंग चालू होतं. आज कुठे जायचं? खाणे काय? आज इंदोर फिरायला जायचं. इंदोर फिरायला जायचंय. खाऊ गल्ली, खाऊ गल्लीमध्ये जायचं. इहू कुठे जायचंय? खाऊ गल्ली. काय खाना? पोळ्या. पोळ्या खाना. जेवायला पोळ्या मग नंतर करू आपण पोळ्या. आता तिथे इंदोर मध्ये पोळ्या नाही भेटत, पोहे भेटतात. पोहे, चाट, पुचका. पोहा खानाय, पोहा खानाय. ठीक पोहा आहे, खानाय. येऊ दे की व्हिडिओ मध्ये. काय सांगणार? स्कूल बद्दल तर बोलतोय काय रे बा? मग इंटरनॅशनल म्हणतात पण इंटरनॅशनल काहीच नसतं. नाही, पण बाहेर यायचे तिथं जापान वरून लोक यायचे जास्त. यायचेच काय? हा. जापनी शिकायला, जापनीज आणि काय इंग्लिश लोक शिकवायला का शिकायला? पोळ्या. बघायला राहायला नुसते दुसरं काय नुसते नाही. राहायला. हा, नुसते राहायला. आता या ब्लॉग मध्ये तुम्हाला मी दाखवते की इंदोरमध्ये आम्ही फिरायला जाणार आहोत आणि तिथे 56 दुकानं पाहणार आहोत. परत जायचं आहे सराफा बाजार. पण आता वाजलेत किती? 5, 5:30. तर हां 5:30 वाजले. अच्छा 4-5, 5:30 वाजले. तर आता सध्या आम्ही जाऊ 56 दुकानामध्ये. तिथे गेल्यावर तुम्हाला एक्सप्लोअर करते काय काय आहे. जेवढं शूट करता येईल तेवढं शूट करू. काही गर्दी आहे, पाऊस आहे, त्यामुळे काहीच सांगता येणार नाही की पावसाचं काही मी शूट करेल की नाही. पण आता ते दाखवणार, सराफा बाजार बघणार. आणि त्याच्यामध्ये जो वेळ मिळेल त्याच्यामध्ये आम्ही दुसरीकडे जर जाणार असो तर तेही तुमच्यावर शेअर करेन की काय पाऊस पाहणार आहोत. ठीक आहे. आणि इहू काही शांत बसत नाहीये. चला, तर कालचा तर व्हिडिओ महेश्वरचा आणि मांडवचा व्हिडिओ तुम्ही पाहिलेच असेल. आत्ताचा हा व्हिडिओ तुमच्यावर शेअर करणार. ठीक आहे, चलो. आता बोला. आता काहीच नाही. बोलायचं संपलं आता. आता बोला. बोला आता. झाली ना सगळं बंद होईल. पैसेच भेटायचे. झालीत ऑलरेडी निम्म्याच्या वरती. रास्ते मिलेंगे ना, लाठी बहना के पैसे मिलेंगे, कुछ नहीं मिलेगा, कुछ नहीं मिलेगा. ये सब दारू के पैसे से रास्ते बने हैं सब. भाभी को मिळते का भैया? नहीं मिलता. नाही मिळते. तर विषय आमचा MP मध्ये दारूची दुकानं खूप आहे इथे रस्त्यावर. त्याच्यावर मोबाईल मागायला शिकवतोय बघा असं शूटिंग करते, मारायचं नाही. आता काही तिला काय शिकवलं? तिला विचारलं मी काय म्हणलं, काय? आईला म्हणायचं शूटिंग झाली की मोबाईल दे. ती तिथं जाऊन हात मारते माझ्या नावाने, माझ्या नावाने. दादाच्या नावाने. दादाच्या तर नावाने. MP मध्ये खरंच मला महाराष्ट्रामध्ये 2 मिनिटं झाली. तर आता महाराष्ट्रामध्ये दारूवर एवढं काही दुकाने नाहीत बघायला मिळत आपल्याकडं. पण MP मध्ये ते लिगली चालू असतात, मोठे मोठे दुकानं टाकलेले असतात. आणि त्याच्याविषयी चाललं तर सगळे चुपचाप झाले. व्हिडिओ चालू केला आणि लगेच बंद झाले विषय. तर त्याआधी खूप बोलत होते, आता लगेच बंद केले त्यांनी दारूच्या याच्यावर. तर दारूवर मला काय म्हणत होतं की दारूवर तुम्ही दुकान चालू करायचं, त्याच्यावर पैसे कमवायचे. पण बायांचा किती तळतळत ना. पण इहूचे बाबा काय म्हणतात, कशाला यायचं प्यायलं, मग टाकलं दुकान पाहिलं लगेच प्यायला यायचं. पण मी काय म्हणते की दुकान टाकलंच नाही तर कशाला येतील लोक प्यायला, आणि कशाला बायांचा तळतळत घेतील, हे की नाही. इथे काय झालं, इथे काय झालं बघ, किती दूर आहे बघ, किती दूर आहे तिथं. बापरे, अरे बापरे. कचरा आहे ना. मग काय झालं एवढं? कचरा आहे. गेलं का? हे मोगऱ्याचे झाड एकच नाही. अरे वा, बढिया. माझं लक्ष फुलांकडे सारे. खरंच मोठी आहे मूर्ती. वाव. तो X केला, आता 1X करून दाखवते. आणि 0.5 वर तुम्ही पाहताय तर एवढी मोठी मूर्ती आहे.
असं तर असं तर. बरं करा ना. बरं करा. पुन्हा कोमाने करा. असं असं. मंदिर आहे आतमध्ये. तर आणि इकडे खेळण्यांची दुकानं लागलेत. ही लागली हट्ट करायला, मला पाहिजेच गाडी. आता दर्शन घेऊन मग आम्ही जाणार आहे. ओके नाही. तर हे मंदिर आहे पिचासन मंदिर है ना. पिचासन माता मंदिर. आम्ही पहिल्यांदाच आलेलो, माहिती नाही आता हे मंदिर किती आतमध्ये आहे. चला दर्शन घेऊया. अरे कुठे चालली अगं? ती चालती कशी पाहिली का? अगं नको पळू. अरे अरे थांब. इथे तुम्हाला दाखवते आईचा वडापाव. इंदोरमध्ये मला पहिल्यांदा पाहायला मिळाले. आईचा वडापाव एवं पावभाजी. आम्ही थांबले ट्रॅफिकमध्ये. दर्शन वगैरे घेऊन आता पुढे आले. ट्रॅफिक लागली आता इकडे. सिग्नल पडला. वडापाव वडापाव खायचा का वडापाव? मी काय खाणार? काय खाणार? काय खाणार? गाडी खाणार का कोणी? गाडी खाणार. हा? जीची गाई. हा? जीची. काय बोलली? आई जीची गाई दे. जेलीची गाडी खाणार. हा. हा. अजून काय? अजून मी पोता खाणार. हा? पोता. अजून तूच बोलली ना मला हॅपी बर्थडेचे कपडे घाल, मग घातले. तुला हॅपी बर्थडेला घालणार होते मी. आई मी कधी गई होती? तू कधी बोलली आई? मग दुपारी बोलली तू. एक बार बोलली, दोन बार. मग एक बार कशाला बोलली तू? ए बघ किती छान आहे ड्रेस. इथं घागरे पाहिले का? पिंकवाली भारी दिसते. वाह. घ्यायचे का? तेच म्हणून तर पिंकवाली सगळीच भारी दिसते. बाबा एखादी घेऊन ठेव आपण, मग आपल्या होईल है की नाही. माझ्या सुनेला होईल. मग कोणतं घेऊन ठेवायचं पसंत करून ठेवायचं. फोटो पाठवते. हा? कोणता घागऱ्याचा काढला? कोणता काढला? पिंकवाल्या घागऱ्याचा. तिने काढून ठेवलेले मॅचिंग. फोटो पण काढून ठेवले यार. मॅचिंग कुर्त्याचे पण काढून ठेवले. लग्नाची तयारी सुरू झाली आताच. नाही वेळ अजून. फोटो काढून ठेवले बघा. 56 दुकान. गर्दीच गर्दी इकडे. बघून घ्या आता. काय खायचं काय नाही ते मी शोधतोय. आईनं पाठीमागं बसवलंय, मांडी घालून बसवलंय. म्हटलं बसा मांडी घालून. काय काय घेतलं? ओके. फ्रेंच फ्राईज पण सांग. लच्छा टोकरी फ्रेंच फ्राईज. इकडे पोटॅटो ट्विस्टर. हां पोटॅटो ट्विस्टर. इकडे कच्ची दाबिली ना. आणि ही एक पोटॅटो ट्विस्टर सेम. चलो हम खाएंगे अभी, खत्म करेंगे. हे काय? बरं चल रोल. ते एकाच्या स्नॅपमध्ये बघून असंच दिसलं. लोकच काय आपण फोटो काढलेला आहे असं जाऊन हसत बसलो. कोण तू? अचानक समोर आणि मग असे तुला कसं काय माहित तोच आहे? नंतर मग पुढे गेल्यावर फोटो काढते कळलं. नंतर मी गेल्यावर कळलं स्नॅप काढते. अच्छा. मुद्दामून हसलं. हो पापड नाही खाल्ला बेटा. इकडे तू जाऊ नको तिकडे. इकडे पापड खाते नको. आणि हे स्प्रिंग रोल. आणि आता आम्ही बसले इकडे आतमध्ये जरा हॉटेलमध्ये.
पाऊस चालू होता बाहेर आणि अजूनही चालू आहे रिमझिम. तुम्हाला दाखवलं ना आम्ही बसून टीचर खातो आणि मग पुढच्या प्रवासाला ओ राजवाड्याला जायचं ना. चीज चीज. ओय ओय एकदा चीज ती आहे राजवाडा. लाइटिंग किती छान वाटते ना. आम्ही फर्स्ट टाइम लाइटिंग बघायला आलो इथे. आतमध्ये एंट्री आता बंद आहे सध्या. सगळेजण बाहेरूनच दर्शन घेतात इथे. हे बघा हे बाहेर हा फोटो काढून नाही जाऊ. आईन त्यांचा 1-2 फोटो घेऊ. छान आहे ना राजवाडा. फोटो घेऊ आणि मग पुढे जाऊ. सराफा बाजारात जायचं आहे. चला आता हा राजवाड्यासमोरचा व्ह्यू तुम्हाला दाखवते. हे बघा इथे मस्त व्ह्यू आहे. आणि हो इथे पाऊस पडलाय त्यामुळे आणखीनच छान वाटतंय. आता पायी पायी जायचं आहे सराफा बाजारामध्ये. राजवाडा बघितलाय आणि आई त्यांना चप्पल घेतली आहे. मला एक चप्पल घेतली घरी घालण्यासाठी आणि त्यानंतर आम्ही निघतो सराफा बाजारामध्ये. चलो फुगे विकणारे 20 रुपयाला, नंतर 10 रुपयाला घे म्हणती. म्हटलं 5 रुपयाला देते का, नको म्हणती. रात्रीचे देते 5 रुपयाला. हो त्यांना काय, बंद व्हायची वेळ आली आता. काय इकडे सगळं खाऊ गल्ली. तर हे आहे सराफा बाजार. सराफा बाजारामध्ये आम्ही आलेलो आहोत. सगळ्यांच्या दुकाने तो ओपन झालेले आहे. हे बघ इकडे ज्वेलर्सचं दुकान आहे म्हणून याला सराफा बाजार म्हणतात. हां ओपन आहे अजून. काही काही दुकानं ओपन आहे पाहिले का ज्वेलर्सचे. तर ज्वेलर्सचे दुकानं सर्वच बंद आहेत. संध्याकाळचे 8-9 वाजता बंद होतात आणि त्यानंतर तर इथे सुरू होतात खाऊ गल्ली. चाट कॉर्नर लागलेलं असं स्ट्रीट फूड चालू होते. तर हे तुम्ही पाहू शकता. काय आहे जामुन शॉट. चाट सेंटर हे बघ इथे हे फेमस आहे बरं का गोल्ड कुल्फीवाले. गोल्ड घातलेला माणूस आहे ना. काय खायचं आपल्याला, गोल्ड कुल्फी. गोल्ड कुल्फी खायची आम्हाला, पण ती कुल्फी गोल्ड नसून ती मावा कुल्फी टाईपच आहे. पण तुम्हाला दिसत असेल देणारा माणूस हा गोल्ड घातलेला आहे आणि शेजारी उभे आहेत. एकाची गाडी इकडे एकाची गाडी इकडे. तुम्हाला दाखवते. हे बघा इकडे बघा. हे बघा सोनं घातलेला माणूस. तर हा गोल्ड घातलेला माणूस कुल्फी विकतोय आणि म्हणून इकडे पण शेजारी गोल्ड कुल्फी, नेमा कुल्फी, फालुदा आणि इकडे गोल्ड कुल्फीवाला. अंकल हाँ कुल्फी देना है कौन सा? ये स्पेशल वाली देना. स्पेशल गोल्डन. जय श्री महाकाल. जय श्री महाकाल. कहाँ से आया? हम मुंबई से. यहाँ से. ये हिंदी बोलना
तैयारी तो फिर इंदौर से कहाँ से आए फिर बोलो जाता सेट की एक फंडा 170 रुपये. ए भूताणी भूताणी माझी घेतलीस तू माझी आईस्क्रीम घेतली ते शाही रबडी ना इकडे गेलं नाही आता. पुढे येतो जरा आहे कशी आहे छान छान हा, इकडून जा. प्रतीक येहूचा बलून स्माइली कशा स्माइली करतोय हसतोय मोठी आहे मोठी कशी आहे आजचा दिवस आज आमचा असा गेला इंटरेस्टिंग होता ना. सराफा बाजार बघितला, राजवाडा पाहिला, 56 दुकानं आणि अशी 2 मंदिरं पाहिलीत की जिथे आम्ही पहिल्यांदाच गेलो होतो. आवडला असेल ना आजचा व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पुढच्या एक छानशा अशा मराठमोळ्या व्हिडिओमध्ये. तो पण सर्वांनी काळजी घ्या, हसत राहा आणि लाईफ एन्जॉय करत राहा. आणि आपल्या या मराठमोळ्या चॅनलला जयश्री झाडगे चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया. बाय बाय.